नमस्कार मित्रांनो, इंजिनियर्स एज या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या पॉडकास्टमध्ये आम्ही तुम्हा सर्वांचे सोप्या प्रश्नांची उत्तरे देतो. जसे इंजिनिअरिंग काय आहे, त्याच्यात ऍडमिशन्स कशी घेतात, जर आपल्याला जॉब हवा असेल, करिअर करायचं असेल इंजिनिअरिंग मध्ये तर कोणते स्किल सेट हवे, या सगळ्या गोष्टींवर आपण बोलतो. आज आपल्या सोबत आहे मंदार पाटील. हाय मंदार. हॅलो. आपण BE ETC करेक्ट? हो बरोबर. मंदार, अकॅडमिक इयर सुरू झालेला आहे आणि तुम्ही आता BE मध्ये गेला आहात. कसं वाटतंय? म्हणजे सांगायचं झालं तर हे फार लवकर झाल्यासारखं वाटतंय, कारण फर्स्ट इयर मध्ये बराच काळ कोरोनामध्ये गेला आणि एकदमच फायनल इयर आल्यासारखी फिलिंग यायला लागली. म्हणजे अशा संमिश्र भावना आहेत की एकीकडे कॉलेज संपणार, मित्र मैत्रिणी, धिंगा मस्ती सगळं संपणार, आणि एकीकडं कुठंतरी भविष्याचे वेध, करिअर, प्लेसमेंट याची एक जाणीव मनाला व्हायला लागली की कुठंतरी आता स्वतःच्या पायावर उभं राहण्याची वेळ आलेली आहे. बरोबर, संमिश्र भावना आहे मनात. अगदी बरोबर. तुम्ही जसं म्हटलात की हा प्रवास एकदम पटकन झाला, तर खरं सांगायचं म्हटलं तर आमच्यासाठी कित्येक मुलं दरवर्षी येतात, कित्येक मुलं जातात, आणि प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो, त्याचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. तर मंदार, मला हे जाणून घ्यायचंय की मंदार म्हणून हे व्यक्तिमत्व कसं आहे? तुम्ही एक्झॅक्टली जसं डिफाईन करायला म्हटलं देन हु इज मंदार? ते व्यक्तिमत्व म्हणलात तर त्याला मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर ना त्याच्या कुटुंबाचा किंवा त्याच्या आजूबाजूच्या समाजाचा, मित्रांचा एक खूप मोठा प्रभाव असतो. तसंच माझ्या व्यक्तिमत्वावर किंवा माझ्यावर प्रभाव आहे. मी मूळचा सेलू, परभणी जिल्ह्यातला आहे आणि तिथंच 12वी पर्यंत माझं शिक्षण झालं. माझे आई वडील दोघेही शिक्षक आहेत आणि लहानपणापासून घरामध्ये थोडंसं वाचनाचं वातावरण, थोडंसं अभ्यासाचं वातावरण असं आहे की शिक्षकांचा मुलगा असं. पण मी त्यातल्या त्यात थोडा कमी वाचन अभ्यास करायचो. पण आता हळूहळू जसं जसं मोठा होत गेलो, वाचनाची आवड एक निर्माण झाली आहे आणि वाचन करायला आवडतं. वाचनातून कुठेतरी एक आनंद मिळतो मला, की वेगळ्यांचा आपला नाही पण कोणीतरी दुसऱ्याने जो अनुभव घेतलाय तो अनुभव जगण्याला एक मिळतं. म्हणून वाचनाची एक खूप आवड आहे मला. तुम्ही म्हटलात की वाचनाची आवड लागलीये, तर ही आवड नेमकी कशी लागली? आवडीचं म्हणजे याच्या मागे एक स्टोरीज आहे म्हणता येईल. म्हणजे असं झालं होतं की मी पहिले बिलकुल वाचत नव्हतो, मला आवडत नव्हतं की मला का त्रास द्यायला, मला खेळायला आवडतं. पण झालं असं की खेळतानाच माझा पाय मोडला आणि 1 महिना मला बेड रेस्ट दिला. आणि मग त्यानंतर असं झालं की टीव्ही पाहून पहिले 8 दिवस कंटाळलो. वडिलांनी मला पुस्तक आणून दिलं आणि वाच म्हणले. मी वाचायला लागलो आणि त्यात इतकी गोडी, म्हणजे इतकं तल्लीन झालो की मग त्या दिवसापासून मी वाचन सोडलंच नाही. असं झालं, वाचायची एक आवड निर्माण झाली. कारण ते वाचनातून मला एक कळालं की मी जागेवर बसून सुद्धा जग फिरू शकतो, एका ठिकाणी बसून तिथेच बसल्या असल्या. म्हणून अशी वाचनाची एक आवड निर्माण झाली. पण ही कल्पना खूप सुंदर आहे की जागच्या जागी आपल्याला पूर्ण जगभर फिरायला मिळतं. दॅट इज लाईक वंडरफुल थिंग. तुम्ही आता बरेचसे पुस्तके वाचले असणार, कादंबऱ्या वाचल्या असणार. तुमची फेवरेट कादंबरी किंवा एखादं पुस्तक कोणतं आहे? कादंबरी मी वाचलेली ना, मृत्युंजय नावाची कादंबरी आहे. तर मृत्युंजय हा म्हणजे कर्णाच्या आयुष्यावर लिहिलेली, शिवाजी सावंतांनी लिहिलेली कादंबरी आहे. तर एक म्हणजे साहित्याचा एक उत्तम दर्जा आहे त्या पुस्तकामध्ये. आणि त्या कादंबरी वाचून मला फार आवडली ती कादंबरी याच्यामुळे की त्यांनी अक्षरशः पूर्ण कर्णाचं आयुष्य माझ्या डोळ्यासमोर उभं केलं. त्यांनी जेव्हा सांगितलं की कर्ण कसा होता, कर्णाचे कुंडल कसे होते, कर्णाचं जे शरीरवर ते जे कवच होतं ते कसं होतं, ते पाहून मला समोर दिसायला लागला कर्ण कसा होता, घटना कशी घडतीये, कृष्ण काय बोलतोय. आणि यामुळे मला ती कादंबरी एक माझ्या मनावर काय म्हणतो आपण, ते त्याने एक इम्पॅक्ट पाडलेला आहे माझ्या मनावर. आणि ती कादंबरी मला एक आवडते. म्हणजे मी नेहमी जर वाटलं तर मी त्याची प्रस्तावना किंवा त्यातला एखादा कुठला प्रसंग वाचत असतो, ज्यातून की एक आनंद मिळतो मला. बरं, तर हे झालं कर्णाविषयी, बरोबर. अशा प्रकारे अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचं साहित्य वाचायला आवडतं? मला ऐतिहासिक किंवा चरित्रात्मक साहित्य वाचायला जास्त आवडतं. म्हणजे मी जास्ती तर ऐतिहासिक चरित्र, आत्मचरित्र यावरच वाचलेले आहे. आणि यातून एक प्रेरणा मिळते मला. कारण कोणीतरी कसं वागलंय, इतिहासात काय घटना घडल्यात, आपण कसं वागू शकतो, याचं एक आवड आहे. आणि असं एक वाटतं की ह्या गोष्टीतून शिकून कुठेतरी आपण त्याचा उपयोग आपण कसा तरी देशासाठी, समाजासाठी करता यावा, यांच्या प्रेरणेतून असं एक आहे. तुम्ही एक छान म्हटलं की आपल्या वाचनाचा आपल्या समाजासाठी किंवा इतरांसाठी हा उपयोग व्हायला हवा. तर मंदार, दुसऱ्यांसाठी काही करण्या अगोदर मला असं वाटतं की तो बदल आपल्यात घडतो आणि आय गेस वाचनामुळे हा नक्कीच काही ना काहीतरी बदल आपल्यात घडतो. तर तुमच्यात असा काय बदल घडलाय? पहिला माझ्यात सगळ्यात मूळ बदल घडला म्हणजे मी खूप जास्त म्हणजे कधीच शांत नव्हतो, एकाग्र मन नव्हतं माझं.
मी नेहमी चंचल म्हणतात तसं होतं. पण वाचनामुळे मला एक एकाग्रता, एका ठिकाणी बसून समजून घेण्याची, वेळ देण्याची एक सवय निर्माण झाली. वाचनामुळे माझ्यात बदल असा अजून एक म्हणता येईल की माझा शब्दसाठा वाढला. आज जर मी कुठं बोलायला गेलो किंवा मला काही बोलायचं असेल तर मला शब्द खूप सुचतात, शब्द स्फुरतात. म्हणजे घरात लहानपणीपासून वडील हे नेहमी सांगायचे की वाचन करत राहा, तुला बोलायला कधीच अडचण येणार नाही, तू कधी अडकणार नाहीस, वाचन करणं आवश्यक आहे. आणि त्यातूनच माणूस घडतं. जसं हे शब्दसाठा किंवा असं झालं, तसंच एक दुसरी गोष्ट आहे की आजच्या याच्यात युगात म्हणजे किंवा काळात आपण बघतो, आता मी हॉस्टेलवर राहतो तर बरेचदा कसं बोर होतं किंवा नैराश्य येतं सगळ्यांना. तर त्यामुळे वाचन करतो, त्यातून वाचनातून प्रेरणा मिळते, वाचनातून कुठेतरी मन रमतं. आणि ते जे एक तो जो नैराश्याचा किंवा बोर वाटण्याचा जो काळ असतो तो आपोआप निघून जातो. किंवा बरेचदा असं वाटतं की आता कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे, पण प्रत्येक वेळेस जाणं शक्य नसतं, कारण आपण शेवटी रोजचं डेली रुटीन आहे ते करणं आवश्यक आहे. आणि त्याला कंटाळ येतो सुद्धा माणूस एका पॉईंट नंतर. पण वाचनामुळे काय होतं की तुम्ही जागेवर, मगाशी म्हणलं सर, जागेवर बसल्या बसल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकतात. त्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतं. आणि बरेचदा प्रत्येकाचे अनुभव हे सारखेच असतात, मिळते जुळतेच अनुभव असतात. मग त्याच्यातून आपल्याला काय करता येईल, आपल्या आयुष्यात काय घडतंय आणि आपण त्याचा कसा इम्प्लिमेंट करू शकतो, एक छान उदाहरण मिळतं यातून. आणि हे मला म्हणजे माझ्या आयुष्यात खूप कामी पडलं मला वाचन. मस्त. इतर वाचन ठीक आहे, पण जसं तुम्ही म्हटलात की दररोज एवढा वेळ मिळत नाही. कॉलेज असतं आपलं, तुमचे असाइनमेंट्स आहे, तुम्ही इंटर्नशिप्सही करत असाल, प्रोजेक्ट्स असतात. एवढं सर्व वेळ मॅनेज करायला ते खरं जमतं का तुम्हाला? वेळ मॅनेज करायला जमतं ना. आता जसं तुम्ही म्हणला इंजिनिअरिंग करणं आणि वाचणं, म्हणजे जरी म्हणलं तरी एक टेक्निकल फील्ड आहे, एक थोडीशी आर्ट्स कल्चर तशा टाईपमध्ये येते. पण या गोष्टीचा आवश्यक म्हणजे ना, हे जीवनाचा एक भाग बनला पाहिजे. मला म्हणजे वडिलांनीच सांगितलेलं की वाचन हा तुझ्या जीवनाचा भाग असला पाहिजे, रोज वाचन केलं पाहिजेस, तू काही कर. आणि तसंच मी बनवण्याचा प्रयत्न केला. आता त्याचा इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे बरेचदा होतं की असाइनमेंट आहेत किंवा कॉलेजला जायचं आहे, लेक्चर करायचे, पण मी माझं पुस्तक माझ्यासोबत ठेवतो. रोज बॅगमध्ये पुस्तक असतं, मग रिकामा वेळ भेटला की मी वाचत असतो. आणि यातून वाचनातून मला फायदा होतो, इंजिनिअरिंगमध्ये फायदा होतो. आता जसं म्हणलं की आता इंटर्नशिप येते, मी तर कॉलेजमध्येच एका फॅकल्टीकडे, भाग्यश्री थोरात मॅमकडे इंटर्नशिप करतोय. तर आता इंजिनियर म्हणून आम्हाला रिसर्च पेपर वाचणं किंवा रिसर्च पेपरवर समजून घेणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि ॲज मला वाचकमुळं त्याच्यामध्ये खूप फायदा झाला. म्हणजे कसं, तर ॲबस्ट्रॅक्ट वाचून सुद्धा पेपर काय म्हणतोय हे कळायला पाहिजे. नाही तर 27 पानाचा पेजेस वाचलं, पेपर वाचल्यावर नंतर कळतं की अच्छा, याच्यात आपल्याला पाहिजे ते मिळत नाहीये. तर हे एक वाचनातून आकलन क्षमता मला मिळाली. आणि इंजिनिअरिंगमध्ये मॅनेज होतं, फक्त करायला इच्छा असली पाहिजे. म्हणजे इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात, तसं ते मॅनेज सगळं होतं, फक्त तुमची इच्छा असली पाहिजे, आवड तुमच्या मनात वाचनाची असली पाहिजे. तर तुम्ही वेळही मिळतो आणि त्यातून आनंदही मिळतो. खूप मस्त सांगितलं तुम्ही हे, की एखाद्या वेळेस म्हणजे जेव्हा आपल्याला वाचनाची आवड असते आणि इतर साहित्य तर आपण वाचतोच, पण जेव्हा हे अभ्यासाचा दृष्टिकोन येतो तिथे, किंवा आपण इंजिनिअरिंगची पुस्तकं वाचतो किंवा तुम्ही जसं म्हटलं रिसर्च पेपर वाचतो, तर पूर्ण पेपरच्या ऐवजी जर आपण समरी वाचून जर आपल्याला इफ वी कॅन जस्ट कॉम्प्रिहेंड इट, तर खरंच मला तो दिसतोय की नॉर्मल वाचण्याचा फायदा तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये हा कसा झालेला आहे. अगदी सुरेख, मस्त. मंदार, तुम्ही आता मला सांगितलं की जेव्हाही कॉलेजमध्ये वेळ मिळतो तुम्ही सोबत एक पुस्तक कॅरी करतात. येस, तर कॉलेजमध्ये हा छंद तुम्ही कसा जोपासतात? म्हणजे खरे, ह्या पुस्तक जरी कॅरी केलं तरी बरेचदा 2 वाक्य वाचणं होतं आणि ते सुटून जातं, कारण वेळ मिळत नाही, लेक्चर चालू असतात, बॅक टू बॅक प्रॅक्टिकल्स असतात. पण या व्यतिरिक्त कॉलेजमध्ये, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये लायब्ररीच्या अंडर एक रीडर्स क्लब म्हणून चालतं. हा क्लब काय, तर एक ग्रुप ऑफ स्टुडंट्स आहेत की जे एकत्र येतात, जे वाचक आहेत. आणि मग वेगवेगळं, म्हणजे रोज काही येत नाहीत, पण आठवड्याला 2-3 दिवसाला एकदा. आणि मग वाचनावर किंवा पुस्तकांवर किंवा याच्या अंतर्गत जे विषय येतात या विषयावर चर्चा होते. याच्यातून मला खूप फायदा झाला. म्हणजे रीडर्स क्लबमध्ये आमच्यात थोडंफार एक कॉम्पिटिशन प्रमाणे असतं की अच्छा, यानं हे पुस्तक वाचलं, मग मलाही ते पुस्तक वाचायचं आहे. किंवा त्यांना सांगितलं की अरे, हे पुस्तक वाचलं ना, यातून हे खूप भारी आहे बरं, काही वाचून मजा येते. मग ते आपल्याला आवड निर्माण होते. अच्छा, त्यानं ते वाचले म्हणजे त्याने वेळ काढला, मग आपल्याला वेळ काढलाच पाहिजे. त्या हिशोबाने आपल्याला एक वाचायला स्फुरण मिळतं. आणि एक कॉम्पिटिशन म्हणत नाही मी त्याला, पण एक असतं ना की मैत्रीपूर्व याच्यामध्ये एक वाचनाची आवड निर्माण होते सगळ्यांमध्ये. आणि रीडर्स क्लबच्या अंडर आम्ही असं चालू ठेवतो की वाचन आहे ते. तर ऍज यू मेन्शन की एक आय वुड से हेल्दी कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये आहे. ओके, मला अजून सांगा, ह्या रीडर्स क्लब मध्ये
फक्त तुम्ही सगळे मित्र मैत्रिणी भेटून पुस्तकांबद्दल बोलतात का अजून काही काही कॉम्पिटिशन्स पण होतात, किंवा फक्त मराठी भाषेवर आपण बोलतात की बाकीही भाषा इन्क्लूड करतात? सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही भाषा जसं म्हणला की भाषा, बरेचदा असं होतं की अरे यार भाषा ही मराठी किंवा हे हिंदी का हे इंग्लिश. तर मुळातच वेगवेगळे जे वाचक आहेत, आता मी मराठीमध्ये जास्त वाचन करतो, माझ्यासोबत ते इंग्लिशमध्ये करतात, काही जण हिंदीत करतात. पण आम्ही सगळेजण एकमेकांना म्हणजे रीडर्स क्लबमध्ये काय तर आम्ही सगळे एकमेकांना सांगतो किंवा इंग्लिशमध्ये पण हे पुस्तक चांगले आहे आणि कोणाला कुठल्या भाषेचा काही प्रॉब्लेम नाहीये. शेवटी साहित्य हे साहित्य असतं, त्यातून जो मिळतं, जे ज्ञान मिळतं ते तेच असतं. रीडर्स क्लबमध्ये आम्ही काय करतो तर वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळ्या विषयावर डिबेट होते, वेगवेगळ्या विषयांवर आमची चर्चा होते. म्हणजे काही इन्फॉर्मल चर्चासत्र जसं म्हणतो ना आपण, की जस्ट बसलेत आणि वेगवेगळ्या विषयावर जे चालले त्याच्यावर चर्चा चालली आहे. एखाद्या पुस्तकावर चर्चा झाली की ते पुस्तकात जे मांडले ते बरोबर आहे का, ते योग्य आहे का, कुठेतरी खटकलं, मला नाही पटलं त्याने जे मांडले ते. मग यातून एक म्हणजे कॉलेज व्यतिरिक्त वेळामध्ये एक म्हणजे काय म्हणतो आपण, विरंगुळा मिळतो त्यामधून. आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशन, जसं कॉम्पिटिशन म्हणलं आताच बुक रिव्ह्यू कॉम्पिटिशन झाली. बुक रिव्ह्यू कॉम्पिटिशन म्हणजे त्याचा एक ध्येयच असं होतं की यातून मुलांनी वाचावं जास्त. म्हणजे आम्ही पहिले 1 महिना वेळ दिला होता सगळ्यांना वाचायला आणि सगळ्यांनी 1 महिन्यामध्ये एक पुस्तक वाचलं आणि मग त्या पुस्तकावर की माझा हा रिव्ह्यू आहे. मग ते कुठेतरी बुक रीडर्स क्लबला लोक पण जोडायला आम्हाला सोपं गेलं आणि रीडर्स क्लबचं रीच लोकांपर्यंत वाढलं आणि लोकांनी पण वाचन केलं, यामुळे वाचक वाढले. तर असं कॉम्पिटिशन चालतात आणि लायब्ररीच्या अंडर हे रीडर्स क्लबचं काम चालतं. आता सध्या किती स्टुडंट्स आहे आपल्या रीडर क्लबमध्ये? रीडर्स क्लबमध्ये असं त्याचं काही म्हणजे आकडा म्हणलात तर मला नाही सांगता येणार, पण एक 20-30 जण तर रेग्युलर आम्ही असतो. रेग्युलर आम्ही येणार, गप्पा मारणार, वेगवेगळ्या विषयावर बोलणार. मग कधी सगळेच जण नेहमी प्रेझेंट असतील असं नाही, ज्याच्या त्याच्या हिशोबाने वेळ मिळाला की येतात आणि मग चर्चा वगैरे होते. फक्त ज्याला आवड आहे वाचनाची, ज्याला हे तेच तिथं येतात, असं एक आहे. आणि आमचे असा प्रयत्न आहे की सगळ्यांनी वाचन करावं आणि कॉलेजमधल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाचना प्रति प्रेरित होऊन वाचन करणं आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष असावं, जेणे की आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल. जे की आता आपण बघतो, आम्ही इंजिनियर आहेत, इंजिनियरला सगळ्यात महत्त्वाचं असतं प्रेझेंटेशन देणं किंवा इंटरव्ह्यूमध्ये जाणं. ह्या वेळेस कॉन्फिडन्स तुमचा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुमची मतं सांगता आली पाहिजेत. वाचनामुळे माझ्यामध्ये अजून एक बदल असा घडला, मगाशी जसं विचारलं तुम्ही, की तुम्हाला बोलताना खूप स्ट्रक्चर्ड वेनं बोलावं लागतं. तुम्ही जर स्ट्रक्चर्ड वेनं नाही बोललात ना तर ते खूप चुकीचा अर्थ जाऊ शकतो त्याचा. आणि कुठेतरी तुम्ही प्रेझेंटेशन देत असाल तर त्याचे म्हणजे आता इथं कॉलेजमध्ये तर मार्क आहेत, बाहेर असतो तर नोकरीला जॉबला असतो तर त्याचा वेगळा इम्पॅक्ट पडू शकतो. तर वाचनातून आपल्याला कळतं की स्ट्रक्चर्ड वेनं कसं बोलायचं, कसं प्रेझेंट करायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टीची एक रंगीत तालीम प्रमाणे आमच्या रीडर्स क्लबमध्ये चालतं. म्हणजे प्रत्येक जण आपलं जाऊन समोर जाऊन मत मांडतं, समोर जाऊन बोलतो, कुठेतरी स्टेज डेअरिंग त्याच्यामध्ये तयार होते. असं रीडर्स क्लबचं काम चालतं कॉलेजमध्ये. तुम्ही छान बोललात की एक स्ट्रक्चर्ड वेने आपलं बोलण्याची सवय लागते, की हो, जे आपण आपल्या कम्युनिकेशन क्लासमध्ये घेतो की एक आपण साधं एक्सटेम्पो स्पीच जरी घेतला की अरे हो बाबा, स्ट्रक्चर्ड वेने बोलायला पाहिजे. तर ह्याची आपण जी सवय म्हणतो ती तुमच्या रीडर्स क्लब मध्ये लागू शकते. तर ऍज यू मेन्शन किंवा जसं मंदारने सांगितलं आपल्याला की विद्यार्थी लोक, I2IT स्टुडंट्स, तुम्ही खरंच पार्टिसिपेट केलं पाहिजे इथे. आय वुड से इन मोर नंबर्स, टेक बेनिफिट ऑफ इट. आणि जसं तुम्ही म्हटलात की हो, एक कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे, तर तोही नक्की आपल्या स्टुडंट्स मध्ये वाढेल. सो आय अर्ज आवर स्टुडंट्स टू पार्टिसिपेट इन दॅट क्लब. अजून या रीडर्स क्लब मध्ये अजून काही उपक्रम राबवले जातात? हा, हे एक मुद्दा मगाशी रीडर क्लब बद्दल सांगताना राहिला की रीडर्स क्लब मध्ये ग्रंथदिंडी नावाचा एक उपक्रम दरवर्षी राबवला जातो. आता मागे 2 वर्ष झालेत ग्रंथदिंडी केल्या गेलेली आहे. ग्रंथदिंडी काय तर आता दिंडी, पालखी, आपण सगळे त्याच्याशी परिचित आहोत. तर पालखी आम्ही काय करतो, दरवर्षी कॉलेजमध्ये ध्रुवा हे जे कल्चरल फेस्ट आहे आपलं, त्याच्या कल्चरल डे दिवशी कॉलेजमध्ये म्हणजे पालखीमध्ये ग्रंथ ठेवून आम्ही त्याला लायब्ररीपासून पूर्ण म्हणजे कॉलेजमध्ये मिरवतो आणि त्याचा समारोप एका कुठल्या तरी छोट्याशा नाटकाने किंवा एखाद्या काहीतरी प्रदर्शनाने करतो, जो समारोप आपल्या ध्वनीच्या स्टेजवर होतो, प्रिन्सिपल मॅमच्या केबिन समोर. तर असं 2 वर्ष झाले चालत आले. तर ह्याच्या मागे एक कन्सेप्ट किंवा आयडिया काय होती की ग्रंथदिंडी आज लोकांमध्ये, जसं आपलं कल्चरल बाकी गोष्टी आहेत की आपली ही संस्कृती आहे, वाचन संस्कृती ही पण आपली एक कुठेतरी संस्कृती आहे आणि ही कुठेतरी लोप पावत चालली आहे. आज बरेच लोक वाचनापासून लांब जात आहेत. आज आपण जास्त मोबाईल वापरतोय, ते वापरणं गरजेचं आहे, नाही असं नाहीये, पण वाचन करणं तितकंच आवश्यक आहे आणि ह्याच्या कुठेतरी प्रमोशन झालं पाहिजे. यासाठी ग्रंथदिंडी हा उपक्रम आहे, ज्यातून की आम्ही संदेश देतो की
ज्या गोष्टीचं आपण पूजन करतो, तुम्ही ग्रंथ वाचले पाहिजेत, पुस्तकं वाचली पाहिजेत, त्यातून आपल्याला ज्ञान मिळतं आणि हे वाचन करणं ही एक आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती जोपासणं हे आपलं काम आहे. आपण पुढची पिढी आहोत, आपल्याला ह्या संस्कृतीला पुढे द्यायचं आहे, तर हे आपलं काम आहे की आपण ती संस्कृती जोपासली पाहिजे. मस्त आहे की खरंच ही आपली जबाबदारी आहे किंवा आपल्या पुढच्या जनरेशनची जबाबदारी आहे की आपली जी आपला कला आहे, आपली संस्कृती आहे ती आपणच जपणार आहे. तर हे खूप छान माध्यम आहे की तुम्ही हे ग्रंथ दिंडी काढतात आणि आय गेस 2 वर्ष झाली. बरोबर. पहिल्या वर्षी त्यामध्ये आम्ही महाराष्ट्रीयन देखावा, पालखी वगैरे केलं होतं. दुसऱ्या वर्षी आम्ही वेगवेगळ्या राज्यांचा देखावा करून, म्हणजे देखावा दाखवत दाखवत वाचनाची पण एक कुठेतरी मेसेज की सगळ्या राज्यांमधून जात जात वाचनही करणं आवश्यक आहे. ग्रंथदिंडी सगळ्या राज्यांमधून चालली आहे, आपली भारतीय संस्कृतीची आपण म्हणतो की ज्ञानोपासक आहे, तर ते कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न त्यातून केला गेलेला आहे. आणि मग ह्या ग्रंथदिंडीचा जो एक प्लॉट असतो किंवा हे रूपरेषा असते, हे कोण मांडतं? तुम्ही स्टुडंट्स लोकच मांडतात? हो, म्हणजे याच्यामध्ये रोल लायब्रेरियन मध्ये प्रबोधन सावंत सर जे आहेत ते एक आमच्या सोबत असतात. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सगळे जे स्टुडंट आहेत ते आम्ही ठरवतो की काय करायचंय, कसं करायचंय. म्हणजे रीडर्स क्लब बद्दल बोलताल ना, तर रीडर्स क्लब पूर्णपणे लोकशाही म्हणजे असं आहे. तिथं आम्ही सगळेजण मांडतो, प्रत्येक जण आपलं मत मांडतं आणि जे योग्य वाटतं त्याच्यावर आम्ही सगळे म्हणजे पुढे जातो की ठीक आहे हे योग्य वाटलं, म्हणजे मला वाटतं म्हणून, मी सिनियर आहे म्हणून किंवा तो ज्युनियर आहे म्हणून असं कुठे तिथे हे होत नाही आणि त्या हिशोबानेच चालतं. प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी वेगळे पहिले चर्चा ठरते 2दा 3दा आणि मग नंतर त्या गोष्टी फायनल होतात. आणि प्रबोधन सर असं म्हणलं की त्यांच्या सांगण्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनात हे चालतं सगळं. म्हणजे सगळ्यांचा असा विचार विनिमय करूनच आपला डिसिजन घेतला जातो. बरं, मस्त. मंदार, ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही कोणत्या कमिटीज मध्ये आहात? याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर मी सध्या कल्चरल कमिटीमध्ये आहे. मागच्या वर्षीपासून कल्चरल कमिटीचा पार्ट आहे मी. कलांकुर म्हणतो आपण त्या कल्चरल कमिटीला आपल्या कॉलेजमध्ये. तर कलांकुर ही कमिटी 2 याच्यावर काम करते. बाहेर जे स्पर्धात्मक नाटक असतील किंवा ज्या डान्सच्या स्पर्धा असतील तिथे पण, आणि कॉलेजमध्ये पण जे कल्चरल इव्हेंट होतात, कल्चरल फेस्ट होतात, त्याच्या मागे कलांकुर काम करतं. आणि त्याच्यातच म्हणजे मागच्या वर्षी कलांकुर रिट्रीट नावाचा एक इव्हेंट झाला होता. आता सध्या नाटक लिहिणं, जर नाटक म्हणलं तर नाटक लिहिणं चालू आहे. मी त्या नाटकात लेखक म्हणून काम करतोय. तर लेख असं आहे आता आणि पुढे तो नाटक नक्कीच येईल आणि कॉलेज बाहेर परफॉर्म करेल ते नाटक. वी आर लुकिंग फॉरवर्ड टू दिस. की ना की खूप दिवसात छान एक मुलांचं नाटक बघणं म्हणजे खरंच मजा असते ती, कारण आपली मुलं सगळं त्यांनी केलेलं आहे, लिहिण्यापासून म्हणा, डायरेक्शन पासून. मस्त आहे. तर आय थिंक मीच नव्हे तर आमचा पूर्ण ऑडियन्स आयस्क्वेअर स्टुडंट्स नक्की ह्या क्षणाची वाट बघत असणार आहे. सो ऑल द बेस्ट फॉर दॅट. मग मुव्हिंग ऑन टुवर्ड्स आवर लास्ट क्वेश्चन, तुम्ही आपल्या व्ह्युअर्ससाठी किंवा जे स्टुडंट्स इंजिनिअरिंग मध्ये येणार आहेत किंवा जे आता ऑलरेडी त्यांची इंजिनिअरिंग जर्नी सुरू आहे, ह्या विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल? एक सांगायचं असं झालं तर म्हणजे जसं मी आता पूर्ण वाचनाबद्दलच बोललोय, तर तेच माझा विषय पुढे घेईल की आपल्याला इंजिनिअरिंग करायची आहे, इंजिनिअरिंग चांगले इंजिनियर आपण होणार आहेत. टेक्निकल स्किल्स व सॉफ्ट स्किल जे म्हणतो ना, ते आपल्यात असणं खूप आवश्यक आहे एका इंजिनिअरमध्ये, आणि ते वाचनातून खूप चांगल्या पद्धतीने आपल्यात नकळत रुजतात. म्हणजे आपल्याला लागतं म्हणजे टेक्निकल कम्युनिकेशन स्किल्स, जसे जे लेक्चर्स असतात ते पण त्याच्यासोबत आपल्याला कुठेतरी स्वतःला मेहनत घेणं गरजेची आहे. तर ते काय केलं पाहिजे, तर वाचन करणं हेच त्याच्यावर सगळ्यात मोठा चांगला उपाय. तर वाचन करायला पाहिजे आणि वाचन संस्कृती वाढवायला पाहिजे. सगळ्यांनी वाचन करून त्याला ॲज अ इंजिनियर म्हणून किंवा ॲज अ समाजात एक चांगला व्यक्ती म्हणून वाचनाचा तुम्हालाही फायदा होईल आणि समाजालाही फायदा होईल. त्यामुळे वाचन केलं पाहिजे आणि असं मी म्हणेल. दर्शक हो, मंदारची जी ही रिक्वेस्ट आहे ही नक्की ऐका, नक्की फॉलो करा की हो, वाचनाची आवड ही आपल्या आयुष्यात असलीच पाहिजे. सो थँक्यू मंदार फॉर कमिंग टू अवर शो. तुम्ही आलात वेळ काढून, कारण तुमचे लेक्चर्स आता सुरू असणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा एपिसोड आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा. आमच्या युट्यूब चॅनलवर अशी बरीच व्हिडिओज आहेत, तुम्ही तिथे जाऊ शकता आणि बघू शकतात. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचे सोशल मीडिया हँडल्स तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसतच असणार. यू कॅन फॉलो अस ऑन आवर सोशल मीडिया. आणि तुम्हाला इंजिनिअरिंग बद्दल किंवा आयस्क्वेअर IT बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करा किंवा आम्हाला ईमेलही करू शकतात. सो टिल देन, थँक्यू व्हेरी मच.